पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील पाटणमधल्या दौलतनगरमध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचं आयोजन केलं होतं। या महोत्सवामध्ये 1.25 कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल झाली। 8 दिवसात सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती दिलेली आहे शंभूराज देसाई यांनी। 2,58,000पेक्षा जास्त लोकांनी या महोत्सवाला भेट दिलेली आहे आणि 1,26,70,000 रुपये सरासरी म्हणजे अंदाजे आता प्राथमिक अंदाजे 1,26,70,000 रुपयांची उलाढाल या 8 दिवसांमध्ये या डोंगरी महोत्सवाच्या दरम्यान या ठिकाणी झालेली आहे। तर परवानगीशिवाय शरद पवारांचे फोटो वापरणं गैर असल्याचं विकास लवांडे यांनी म्हटलं। शरद पवारांचे फोटो लावणाऱ्यांनी माफी मागितली पाहिजे असं विकास लवांडे यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांचा फोटोचा वापर करू नये ही विनंती देखील लवांडेंनी केली आहे। महायुतीने आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्यांच्या बॅनरवर वापरणं, त्यांच्या परवानगीशिवाय वापरणं, त्यांच्या पक्षाची किंवा पवार साहेबांची कुठलीही परमिशन न घेता हा फोटो वापरला हे अत्यंत गैर आहे। निवडणुकीमध्ये फोटो अशा बिगर परवानगीने वापरणं हे अजिबात योग्य नाही। त्यांनी जाहीरपणे त्याची माफी मागावी आणि साहेबांचा फोटोचा वापर करू नये ही त्यांना विनंती आहे। तर मोठ्या लढाईसाठी 2 पावलं मागे जावं लागतं असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। बारामतीच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं सपकाळ यांनी म्हटलं। बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सपकाळांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। बारामतीतील कार्यकर्ते व्यक्त करत असताना मी त्यांना दिलेला जो शब्द होता आणि शब्द आहे की मी तुम्हाला प्रदेशाध्यक्ष नात्यानं वाऱ्यावर सोडणार नाही। बारामतीत गेल्या अनेक वर्षांपासून आपला कोणताही उमेदवार या ठिकाणी लढलेला नाही आणि इथे साधे पदही आपण कोणाला आपल्या पक्षाच्या माध्यमातून देऊ शकलो नाही। मोठी लढाई लढायसाठी 2 पावलं मागे जावं लागतं आणि मोठी जी लढाई आहे ती मोठी लढाई या 2029ला बारामतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा निशाणीवर या ठिकाणी आपल्याला। अभिजित बिचुकलेंनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर टीका केली। अजितदादांच्या अपघात प्रकरणी दोघांची चौकशी व्हावी अशी मागणीही बिचुकलेंनी केलेली आहे। रोहित पवार जो काही प्रश्न विचारतो त्याच्यावरती रोहित पवार ही व्यक्ती राजकारण करते असं तुम्ही म्हणता, तुमचा गट, आणि तुम्ही मीडिया ट्रायल करताय, तुम्ही लोकांना सांगताय जर तो घातपात आहे तर तत्कालीन सर्व व्यवस्थेवरती वैमानिक असेल, कंपनी असेल, तो प्रफुल्ल पटेल असेल, तो तुमच्या बरोबर नावाला असलेला सुन्या तटकरे असेल, ह्या प्रफुल्लला आणि सुन्या तटकरेला तुम्ही त्यांची चौकशी लावा। तर पीएमवाय अंतर्गत परवडणारी घरं बांधण्यासाठी बोरिवलीत राज्य सरकारकडून जागा घेतली जाणार आहे। बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालकीच्या आरक्षित जागा रेडी रेकनर दरानुसार घेतली जाणार आहे। जागा घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या बैठकीला मान्यता दिली आहे। गोराई येथील बीएसएनएलच्या मालकीची तर शिंपलीतील आता एमटीएनएलची जवळपास 29 एकर जागा घेतली जाणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये म्हाडाकडून 2026-2027 आर्थिक वर्षासाठी 13,012 सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट आहे। म्हाडाचा मेगा प्लॅन तयार असून 17,000 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। म्हाडा वर्षभरामध्ये 13,012 घरं बांधणार आहे। मुंबईत 2,538 घरांची निर्मिती करणार असल्याचं उद्दिष्ट आहे। पुणे, मुंबई, त्यासोबत कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरामध्ये ही घरं जी आहेत ती बांधली जाणार आहे। जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदेंच्या कुणबी दाखला बोगस असल्याचं याचिकाकर्ते संतोष साळुंखेंनी आरोप केलेला आहे। प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि चुकीच्या वंशावळीचा आधार घेत हा दाखला तयार केल्याचा दावा जो आहे तो याचिकाकर्ते संतोष साळुंखेंनी केलेला आहे। आमदार महेश शिंदेंनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर साळुंखेंनी ही प्रतिक्रिया दिली। शिंदे यांनी जे काय कुणबीजात प्रमाणपत्र सादर करत असताना जी काय वंशावळ जोडलेली आहे ते पूर्णतः चुकीचे आहे। त्यांचे जे बंधू जोडलेले आहेत त्या ठिकाणी वंशावळीमध्ये गोविंदा बाबाजी बोरगे हे मूळचे खटावचे आहेत आणि ती पूर्णतः खटावचे बोरगे आणि चिंचमेरचे बर्गे यामध्ये तफावत आहे। त्यांचे नातेसंबंध कुठेही त्या ठिकाणी आढळून येताना आम्हाला दिसत नाही। आम्ही जात पडताळणी आयुक्तांच्याकडे आम्ही या विरोधात न्याय मागितलेला आहे। तर दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली आहे। महिला आरक्षण विधेयकावरती भूमिका ठरवण्यासाठी चर्चा होणार आहे। मोदी सरकार अचानक सक्रिय झाल्याचा खरगे यांचा आरोप आहे।
16 ते 18 एप्रिल दरम्यान अधिवेशन मात्र सरकारनं कल्पना दिली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. डिमिलिशनमुळे जवळपास गंभीर परिणामांची शक्यता देखील यावेळेला मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली.